मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण 2026 साली झालेल्या परफेक्ट टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेचा पेपर अभ्यासणार आहोत. चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. विभाग 1 भाषा सामान्य ज्ञान. प्रश्न 1 ते 3. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर अत्यंत उपयुक्त असते. नियमितपणे गाजर खाल्ल्यामुळे जठरांमध्ये होणारा अल्सर आणि पचनाचे विकार थांबतात. गाजरामध्ये आम्ल घटक असल्यामुळे ते शरीरातील आम्लाचे प्रमाण संतुलित करून रक्त शुद्ध करते. गाजरामध्ये व्हिटॅमिन अ असल्यामुळे रात्रीची दृष्टी सुधारते. कमी कॅलरी असल्यामुळे पोट नेहमी भरलेले राहते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. गाजर रंगाने केशरी, लाल, जांभळे, पिवळे व पांढरे असतात. लाल रंगाचे गाजर केशरी रंगाच्या गाजरापेक्षा गोडीला कमी व कुरकुरीत असते. जांभळ्या रंगाचे गाजर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते, जळजळ कमी करते व कर्करोगाचा धोका कमी होतो. आता उत्तरावरून प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. नियमितपणे गाजर खाल्ल्याने कोणते विकार थांबतात? तर उतार्यावरून नियमितपणे गाजर खाल्ल्याने पचनाचे विकार थांबतात. पर्याय क्रमांक 1 येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 2. गाजर कोणत्या रंगाचे नसते? बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 निळा. प्रश्न क्रमांक 3. लाल रंगाचे गाजर कसे असते? तर लाल रंगाचे गाजर गोडीला कमी व कुरकुरीत असते. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. आम्ही सर्वजण बागेत फिरायला गेलो होतो. या वाक्यातील नाम कोणते? तर या वाक्यातील नाम आहे बागेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5. पुढील पर्यायातील पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप चुकीचे कोणते ते ओळखा. पर्याय क्रमांक 1 मालक, मालकीन, साधू, साध्वी, युवा, युवती, घोडा, घोडीण. यामध्ये चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 घोडा, घोडी असं पाहिजे होतं, म्हणजेच बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6. अर्धविराम चिन्ह केव्हा वापरतात? 1 मनातील भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी, 2 छोटी वाक्ये जोडताना, 3 एखाद्या शब्दावर जोर देताना, की 4 वाक्य पूर्ण झाल्यावर. तर याचं बरोबर उत्तर आहे 2 छोटी वाक्ये जोडताना मध्ये अर्धविराम चिन्ह वापरतात. पर्याय क्रमांक 2 येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. शीर्षक, दैनिक, वसतिगृह, गगनचुंबी. यापैकी अशुद्ध शब्द आहे शीर्षक. पर्याय क्रमांक 1. शला येथे दुसरी वेलांटी हवी होती, मग तो शुद्ध शब्द झाला असता. प्रश्न क्रमांक 8. चौकटीतील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण म्हण तयार करा व त्यातील डावीकडून चौथे अक्षर कोणते ते पर्यायातून ओळखा. तर या चौकटीतील अक्षरांपासून म्हण तयार होते दुरून डोंगर साजरे. तर त्यातील डावीकडून चौथे अक्षर असेल दु रु न डोंग. डोंग हे चौथे अक्षर असेल, म्हणजे तिथे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 9. पुढील पर्यायातून वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांची चुकीची जोडी कोणती हे ओळखा. पर्याय 1 संकल्प करणे, निश्चय करणे, बरोबर जोडी आहे. हुज्जत घालणे, वाद घालणे, अगदी बरोबर जोडी आहे. 3 पाळत ठेवणे, निघून जाणे, ही चुकीची जोडी आहे. आणि 4 नंबरचा आहे डाव उलटणे, हरणे,
ही सुद्धा बरोबर जोडी आहे. तर इथे पर्याय क्रमांक 3 पाळत ठेवणे, निघून जाणे ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 10. मुग्धा लिहू लागली या पाठाचे लेखक कोण? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निर्मला मटमती. प्रश्न क्रमांक 11. बाई आम्ही सोबतच आलो पण मी वेगळं लिहिलंय, मी वाचू असे कोण म्हणाले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पारू. प्रश्न क्रमांक 12. कथा सांगणारा या शब्दसमूहाबद्दल शब्दाचा अचूक अर्थ काय? कथा सांगणारा म्हणजेच कथेकरी. पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 13. जय जवान, जय किसान, जय विज्ञान ही घोषणा कोणी केली? तर ही घोषणा आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 14. जोड शब्द पूर्ण करा. टक्के, टोनपे. पर्याय क्रमांक 3. टक्के टोनपे म्हणजेच काय? तर संकट, आघात म्हणजेच टक्के टोनपे. प्रश्न क्रमांक 15. सदावर्त या शब्दाचा अर्थ काय? सदावर्त म्हणजेच अन्नछत्र. पर्याय क्रमांक 1. तर गोरगरीब लोकांना किंवा भुकेल्या लोकांना दररोज अन्न वाढलं जातं, त्यालाच आपण सदावर्त किंवा अन्नछत्र असे म्हणतो. विभाग 2 गणित. प्रश्न क्रमांक 16. 950 ही संख्या अंकात कशी लिहाल? 950 म्हणजेच किती? तर 900ला पावभाग कमी. पावभाग म्हणजेच 100 पैकी पावभाग. 100चा पावभाग किती असतो? तर 100चा पावभाग असतो 25. म्हणजेच 900ला 25 कमी म्हणजेच 950. मग 900 वजा 25 किती येतं? तर 900 वजा 25 बरोबर 875. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 17. 852 ही संख्या विस्तारित रूपात कोणत्या पर्यायात चुकीची लिहिली आहे? तर 852 म्हणजेच काय? तर 8 शतक, 5 दशक आणि 2 एकक. तर अशा प्रकारे कोणत्या पर्यायामध्ये नाही? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 800 अधिक 2 अधिक 50 बरोबर आहे. 8 शतक, 5 दशक आणि 2 एकक. पर्याय क्रमांक 2 5 दशक, 8 शतक अधिक 2 एकक बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 8 गुणिले 100 800 अधिक 5 गुणिले 10 50 अधिक 2 गुणिले 1 2 852 अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 पहा 80 दशक गुणिले 5 शतक अधिक 2 एकक हा पर्याय चुकीचा आहे. 5 शतक म्हटलेला आहे इथं आणि 80 दशक गुणिले 5 शतक केलेला आहे. म्हणजेच हा येथे चुकीचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. 5 4 7 या अंकापासून मोठ्यात मोठी 3 अंकी विषम संख्या व लहानात लहान 2 अंकी समसंख्या यांच्यातील फरक किती असा प्रश्न आहे. तर या 3 अंकांपासून मोठ्यात मोठी 3 अंकी विषम संख्या होईल 745 आणि लहानात लहान 2 अंकी समसंख्या होईल 54. तर यांच्यातील फरक काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 745 वजा 54 बरोबर 691. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 19. 486 684 864 648 468 846 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास डावीकडून चौथी संख्या कोणती येईल असा प्रश्न आहे. तर अगोदर आपण या संख्या चढत्या क्रमाने लावूया. त्या अशा असतील 468 486 648 684 846 आणि 864.
तर यामधील 4थ्या क्रमांकावर येणारी संख्या असेल 684. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. 684. प्रश्न क्रमांक 20. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक व दशक स्थानी समान अंक आहेत अशा किती संख्या आहेत? तर 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक व दशक स्थानी समान अंक असणाऱ्या संख्या असतील 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 आणि शेवटी 100. 100 या संख्येमध्ये सुद्धा एकक व दशक स्थानी 0 आहे, म्हणजे समान संख्या आहे. एकूण 10 संख्यांमध्ये एकक व दशक स्थानी समान अंक असतील, म्हणजे ते पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 21. 379 या संख्येच्या पाठीमागील 7वी समसंख्या कोणती? तर 379 या संख्येच्या पाठीमागील पहिली समसंख्या असेल 378. अजून आपल्याला या संख्येच्या पाठीमागील 6वी समसंख्या काढायची आहे. तर 378च्या मागील 6वी समसंख्या काढण्यासाठी आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे की 2 समसंख्यांमध्ये जो फरक असतो तो असतो 2चा. मग 6 समसंख्यांमधील फरक किती असेल? तर 6 दोन्ही 12. 6 गुणिले 2 केल्यानंतर आपल्याला मिळेल 12. म्हणजेच आपल्याला 378 मधून 12 वजा केल्यानंतर 379 या संख्येच्या पाठीमागील 7वी समसंख्या मिळेल, बरोबर 366. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या मूळ संख्या नाहीत? पर्याय क्रमांक 1, 31, 37, 41, 43 या सर्व मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2, 23, 29, 17, 61 या सुद्धा सर्व मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 4, 17, 19, 47, 53 या सुद्धा सर्व मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 मधील 67, 71, 87, 97 यापैकी 87 या संख्येला 3ने निःशेष भाग जातो. 8 अधिक 7 बरोबर 15. 15ला 3ने निःशेष भाग जातो, म्हणजे 87ला पण 3ने निःशेष भाग जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मधील 87 ही मूळ संख्या नाही, म्हणजे त्याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23. 761 वजा चौकोन बरोबर 579, तर चौकोन बरोबर किती? असा प्रश्न आहे. तर चौकोनची किंमत काढण्यासाठी आपल्याला 761 वजा 579 करावं लागेल. मग ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला बरोबर उत्तर मिळेल 182. जिथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 24. 567 अधिक 376 बरोबर किती? तर ही बेरीज केल्यानंतर आपल्याला बरोबर उत्तर मिळेल 943. म्हणजे जिथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 25. विद्यामंदिर सोनगे शाळेत 450 विद्यार्थ्यांपैकी 250 मुले असल्यास त्या शाळेत मुलींची संख्या किती असेल? 450 म्हणजे किती? तर 400ला पावभाग कमी, 400ला 25 कमी, म्हणजेच 400 वजा 25 बरोबर 375. 450 म्हणजेच 375. 250 म्हणजे किती? तर 200 अधिक पावभाग, म्हणजेच 200 अधिक 25, म्हणजेच 225. तर त्या शाळेमध्ये 375 एकूण विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी 225 मुले आहेत. तर आपल्याला मुलींची संख्या काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 375 वजा 225 बरोबर आपल्याला मिळेल 150. म्हणजेच त्या शाळेत मुलींची संख्या असेल 150. पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 26. 49 गुणिले 17 बरोबर चौकोन, तर चौकोन बरोबर किती? म्हणजे तिथे आपल्याला 49 व 17 यांचा गुणाकार करावा लागेल. तर गुणाकार केल्यानंतर
अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल 833. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 27. 483 भागिले 13 या भागाकारात बाकी किती उरेल असा प्रश्न आहे. 483 भागिले 13. 13 त्रिक 39, 48 वजा 39 राहिले 9, वरून घेतले 3 झाले 93, 13 सत्ते 91, बाकी राहील 93 वजा 91 2, म्हणजे तिथे बाकी मिळेल 2. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 28. 6 गुणिले 2 अधिक 8 भागिले 4 बरोबर किती? तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला बॉडमॉस रूल किंवा मराठीमध्ये कंचे भागू बेव हा नियम वापरावा लागेल. तर या नियमामध्ये अगोदर आपण भागाकार करतो, मग गुणाकार करतो, मग बेरीज करतो आणि मग वजाबाकी करतो. तर इथं अगोदर आपण 8 भागिले 4 केल्यानंतर आपल्याला मिळेल 2 आणि 6 गुणिले 2 केल्यानंतर आपल्याला मिळेल 12 आणि आपल्याला 12 आणि 2ची बेरीज करावी लागेल. 12 अधिक 2 किती? 14. तर इथं उत्तर असेल 14. पर्याय क्रमांक 4 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 29. आरवने दुकानदारास 2 रुपयांची 40 नाणी दिली. तर दुकानदार त्या बदल्यात त्याला 5 रुपयांच्या किती नोटा देईल असा प्रश्न आहे. तर आरवने दुकानदारास 2 रुपयाची 40 नाणी दिली. म्हणजेच 2 गुणिले 40 बरोबर 80 रुपये आरवने दुकानदारास दिले. तर त्या बदल्यात 5 रुपयांच्या किती नोटा दुकानदार त्याला परत देईल? तर हे काढण्यासाठी आपल्याला 80 भागिले 5 करावं लागेल. 80 भागिले 5 बरोबर 16. म्हणजेच दुकानदार 80 रुपयांच्या बदल्यात आरवला 5 रुपयांच्या 16 नोटा देईल. म्हणजेच येथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी किती अक्षरे सममित आहेत? तर खाली जी अक्षरे दिलेली आहेत त्यापैकी ए, एच, एम, एक्स, टी व आय ही अक्षरे सममित आहेत. कारण मधून जर आपण उभी रेष मारली तर डावीकडील आणि उजवीकडील जी बाजू असेल ती एकसारखी असेल. म्हणजेच इथे 6 अक्षरे सममित असतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 31. 5.25 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? तर 5.25 मीटर म्हणजेच काय? तर 6 मीटरला पावभाग कमी. आता इथं मीटरचा पावभाग, त्यासाठी आपल्याला मीटर माहीत पाहिजे. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. मग पाव मीटर किती असेल? पाव मीटर म्हणजेच 25 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, त्याचा पावभाग असेल 25 सेंटीमीटर. म्हणजेच 5.25 मीटर म्हणजे किती असेल? तर 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर. 600ला पावभाग कमी म्हणजे 600ला 25 कमी. म्हणजेच आपल्याला 600 वजा 25 करावं लागेल. 600 वजा 25 बरोबर येईल 575. म्हणजेच 5.25 मीटर बरोबर 575 सेंटीमीटर. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 32. शेजारील घड्याळामध्ये किती वाजले आहेत? तर दिलेल्या घड्याळामध्ये 3:40 झालेले आहेत. येथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 33. 56 मीटर तार समान अंतरावर 7 ठिकाणी तोडली तर तारेच्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल असा प्रश्न आहे. तर इथं एक लॉजिक समजून घ्या. जर एखादी तार एक ठिकाणी समान अंतरावर तोडली तर त्या तारेचे 2 समान भाग होतील. जर 2 ठिकाणी समान अंतरावर तोडली तर त्या तारेचे 3 समान भाग होतील. अशा प्रकारे जर 7 ठिकाणी ती समान अंतरावर तार तोडली तर त्या तारेचे 8 समान भाग होतील. म्हणजेच आपल्याला 56 भागिले 8 करावं लागेल. मग 56 भागिले 8 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 7. म्हणजेच प्रत्येक तुकड्याची लांबी 7 मीटर असेल. पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर असेल.
प्रश्न क्रमांक 34. 2.5 किलोग्रॅम तांदळापैकी 1.25 किलोग्रॅम तांदूळ शिजवले तर किती ग्रॅम तांदूळ शिल्लक राहील? 1 किलोग्रॅम तांदूळ बरोबर 1000 ग्रॅम. मग 2.5 किलोग्रॅम तांदूळ बरोबर किती? तर 2 किलोग्रॅम अधिक अर्धा किलोग्रॅम म्हणजेच 2.5 किलोग्रॅम तांदूळ म्हणजेच 2500 ग्रॅम. 1.25 किलोग्रॅम तांदूळ म्हणजे किती? तर 2 किलोग्रॅमला पावभाग कमी म्हणजेच 2000ला 250 कमी म्हणजेच 2.25 किलोग्रॅम बरोबर 1750 ग्रॅम. म्हणजेच आपल्याला या उदाहरणामध्ये 2.5 किलोग्रॅम तांदळामधून 2.25 किलोग्रॅम तांदूळ वजा करावे लागेल. म्हणजेच किती ग्रॅम तांदूळ शिल्लक राहतील ते मिळेल. मग 2.5 किलोग्रॅम तांदूळ म्हणजे आपण काढलेला आहे 2500 ग्रॅम आणि 2.25 किलोग्रॅम म्हणजेच 1750 ग्रॅम. मग याची वजाबाकी करूया. 2500 वजा 1750 बरोबर आपल्याला मिळेल 750. म्हणजे 750 ग्रॅम तांदूळ शिल्लक राहतील. पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 35. जुलै महिन्याच्या 2 तारखेला बुधवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? असा प्रश्न आहे. जुलै महिन्यात एकूण दिवस असतात 31. आता या 31मधून आपल्याला 28 वजा करावं लागेल. म्हणजेच आपल्याला किती दिवस 5 वेळा येतील ते मिळेल. 31 वजा 28 बरोबर मिळेल 3. 3 दिवस 5 वेळा येतील. म्हणजेच कोणते कोणते दिवस 5 वेळा येतील? 1 जुलै, 2 जुलै आणि 3 जुलै हे 5 वेळा येतील. तर इथं दिलेलं आहे की 2 जुलैला बुधवार असेल. म्हणजेच 1 जुलैला कोणता वार असेल? 1 जुलैला असेल मंगळवार. 1 जुलैला असेल मंगळवार, 2 जुलैला असेल बुधवार आणि 3 जुलैला असेल गुरुवार. म्हणजेच मंगळवार, बुधवार व गुरुवार हे वार 5 वेळा येतील. म्हणजेच येथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 36. 9.5 डझन कागद म्हणजे किती कागद? तर 9.5 म्हणजेच 9 अधिक अर्धा. तर 1 डझन म्हणजेच किती? 12 कागद. 9 डझन म्हणजे 12 गुणिले 9 बरोबर 108 कागद. आणि वरील अर्धा डझन म्हणजे 12 भागिले 2 6 कागद. म्हणजेच 9.5 डझन म्हणजेच 108 अधिक 6 बरोबर 114 कागद. म्हणजेच येथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. 9.5 डझन कागद म्हणजेच 114 कागद. प्रश्न क्रमांक 37. 5/11 अधिक 6/11 वजा 3/11 बरोबर किती? तर ज्यावेळी काही अपूर्णांकांचा छेद समान असतो तेव्हा आपण अंशाची बेरीज वजाबाकी करू शकतो. तर इथं आपल्याला 5 अधिक 6 वजा 3 करावं लागेल. 5 अधिक 6 11 आणि 11 वजा 3 बरोबर 8. म्हणजेच याचं उत्तर मिळेल 8/11. पर्याय क्रमांक 4 हा येथे बरोबर असेल. जयाने सफरचंदाच्या समान 4 भागापैकी 1 भाग खाल्ला तर उरलेला भाग अपूर्णांकामध्ये कसा लिहाल? तर जयाने सफरचंदाच्या 4 भागापैकी 1 भाग खाल्ला म्हणजेच 1/4 भाग खाल्ला. म्हणजे शिल्लक किती राहिले असतील? 4 पैकी 1 भाग तर गेला. मग राहिला किती? 4 पैकी 3 भाग राहिले. म्हणजेच 3/4. पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 39. शेजारील आकृतीत घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणता कोन झालेला आहे? तर दिलेल्या घड्याळामध्ये थोडासा काटकोनपेक्षा थोडासा मोठा कोन दिसत आहे. म्हणजेच विशाल कोन झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 40. शेजारील आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज किती? तर इथे जी आकृती दिलेली आहे ती आहे समद्विभुज त्रिकोणाची आकृती. तर या त्रिकोणामध्ये 8 सेंटीमीटरच्या 2 बाजू आहेत आणि एक 7 सेंटीमीटर आहे. तर यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळेल 8 अधिक 8 अधिक 7 बरोबर 23. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल.
प्रश्न क्रमांक 41. खालील दिलेला आकृतिबंध पूर्ण करा. तर या आकृतिबंधाचे निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आयताची अगोदर एक बाजू दिलेली आहे, त्यानंतर 2 बाजू, त्यानंतर 3 बाजू आणि त्यानंतर पुढील जो आकृतिबंध येईल तो असेल आयताच्या सर्व बाजू. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 42. 879 ही संख्या लिहिताना नजरचुकीने 798 अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकले असा प्रश्न आहे. तर यासाठी आपल्याला या दोन संख्यांतील फरक काढावा लागेल. 879 वजा 798 बरोबर आपल्याला मिळेल 81. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 43. शेजारील आकृतीत अरेखांकित भाग किती? तर इथं जी आकृती दिलेली आहे त्यामधील रेखांकित न केलेल्या भागांचा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. तर 8 चौकोनांपैकी 3 चौकोन इथे रेखांकित केलेले नाहीत. म्हणजेच अरेखांकित भाग असेल 3/8. पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 44. 987 या संख्येमध्ये दशकांची संख्या किती? तर यामध्ये दशकस्थानी आहे 8 म्हणजेच 8 दशक आणि शतकस्थानी आहे 9 म्हणजेच 9 शतक. 9 शतक म्हणजेच 90 दशक. म्हणजेच 90 दशक अधिक 8 दशक बरोबर आपल्याला मिळेल 98 दशक. म्हणजेच येथे पर्याय क्रमांक 3 98 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 45. सकाळी 8:15 वाजता सुरू झालेले नाटक 11:15 वाजता संपले. तर नाटक किती वेळ चालले असा प्रश्न आहे. तर यासाठी आपल्याला 8:15 म्हणजे किती व 11:15 म्हणजे किती हे माहीत पाहिजे. तर 8:15 म्हणजेच 8:15 व 11:15 म्हणजेच 10:45. तर 8:15 ते 9:15 1 तास होईल. 9:15 ते 10:15 1 तास होईल. 10:15 ते 10:45 30 मिनिटं होतील. म्हणजेच 1 अधिक 1 अधिक 30 मिनिटे म्हणजेच 2 तास 30 मिनिटे वेळ लागेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 46. वर्तुळातील सर्वात मोठी जीवा म्हणजे? तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही त्या वर्तुळाचा व्यास असते. म्हणजेच येथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 47. 2 दशक 4 शतक 9 एकक चौकोन 8 एकक 7 दशक 5 शतक असेल तर चौकोनात यापैकी कोणते चिन्ह अचूक ठरेल असा प्रश्न आहे. येथे पहिल्या संख्येमध्ये 4 शतक दिलेलं आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 5 शतक दिलेलं आहे. 4 शतक म्हणजे 400, 5 शतक म्हणजे 500. 500 हे 400पेक्षा मोठं असतं. म्हणजेच येथे हे चिन्ह येईल. पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 48. 100 रुपयांच्या 2 नोटा देऊन त्या किमतीत 20 रुपयांच्या किती नोटा येतील? तर 100 रुपयांच्या 2 नोटा म्हणजेच 200 रुपये आणि 200 रुपये म्हणजे 20 रुपयाच्या किती नोटा? तर त्यासाठी आपल्याला 200 भागिले 20 करावं लागेल. 200 भागिले 20 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 10. म्हणजेच 20 रुपयांच्या 10 नोटा द्याव्या लागतील. पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 49. भाजक 19, भागाकार 52 व बाकी 4 असेल तर भाज्य किती असेल? तर येथे अगोदर आपल्याला माहीत पाहिजे की ज्या संख्येला भागायचे असते त्यालाच आपण भाज्य असं म्हणतो. ज्या संख्येने भागतो त्याला आपण भाजक असं म्हणतो. आणि जो काही भागाकार येतो ते तुम्हाला माहीतच आहे. भागाकार आणि शिल्लक राहते ती बाकी.
तर यासाठी एक सूत्र वापरावं लागतं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूया, म्हणजे आपल्याला भाज्य किती असेल ते मिळेल. तर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी म्हणजेच 19 गुणिले 52 अधिक 4 आपल्याला करावं लागेल. तर बॉडमॉस रूलप्रमाणे अगोदर आपण गुणाकार करायचा आहे, नंतर आपण बेरीज करायची आहे. 19 गुणिले 52 किती येईल? तर 19 गुणिले 52 988 अधिक बाकी 4, 988 अधिक 4 बरोबर 992, म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 50. या 3 अंकांपासून 3 अंकी किती संख्या तयार होतील? तर या त्रिकोणाच्या प्रत्येक कोपऱ्यापासून 2-2 संख्या तयार होतील. पहा, 4 या कोपऱ्यापासून 456 व 465 या 2 संख्या तयार होतील. 5 या कोपऱ्यापासून 546 व 564 या 2 संख्या तयार होतील. 6 या कोपऱ्यापासून 645 व 654 अशा 2 संख्या तयार होतील. म्हणजे एकूण 6 संख्या तयार होतील. पर्याय क्रमांक 4 हा येथे बरोबर असेल. विभाग 3 इंग्रजी. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणता शब्द वर्णानुक्रमे तिसरा येईल? मँगो, बनाना, पायनॅपल, ग्वाव्हा. तर यामध्ये ABCDEFGH अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये 3 नंबरचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर पहा, बनाना 2 नंबरला येतो, A नंतर B, त्यानंतर CDEFG, G वरून ग्वाव्हा हा शब्द होईल. म्हणजे बनाना 1 नंबरला येईल, ग्वाव्हा 2 नंबरला येईल, त्यानंतर HIJKL M वरून कोणता शब्द आहे? तर मँगो. मँगो हा 3 नंबरला येईल. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती ते ओळखा. पहिली जोडी आहे पुश अपोजिट पुल, बरोबर आहे. ढकलणे विरुद्धार्थी ओढणे. दुसरी जोडी आहे हॉट अपोजिट कोल्ड, गरम विरुद्धार्थी थंड, बरोबर जोडी आहे. तिसरी जोडी आहे क्लोज अपोजिट ओपन, बंद विरुद्धार्थी चालू, बरोबर जोडी आहे. आणि चौथी जोडी आहे स्टार्ट अपोजिट बॅड. ही चुकीची जोडी आहे. स्टार्ट अपोजिट काय हवं होतं? स्टार्ट अपोजिट स्टॉप किंवा स्टार्ट अपोजिट एंड असं हवं होतं. म्हणजे तिथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 53. पॅन्थर या शब्दात कोणता लहान अर्थपूर्ण शब्द लपला आहे? तर पर्यायावरून पर्याय क्रमांक 3 अँट. अँट म्हणजेच मुंगी हा अर्थपूर्ण शब्द या शब्दामध्ये लपला आहे. प्रश्न क्रमांक 54. विल नॉट चे संक्षिप्त रूप कोणते? विल नॉटचे संक्षिप्त रूप आहे ओंट. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द पायाचा भाग नाही? तर ऑप्शन पहा, नी, अँकल, स्टमक, हील. यापैकी पर्याय क्रमांक 3 स्टमक हा पायाचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 56. शेजारील चित्रात कोणता खेळ दाखवला आहे? तर या चित्रामध्ये जो खेळ दिसतो आहे तो आहे खो खो. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 57. पुढीलपैकी कोणत्या वस्तूचा आकार वेगळा आहे? ऑप्शन्स ॲपल, बॉल, कोन, लेमन. तर या ऑप्शन्सपैकी ॲपल, बॉल व लेमन हे स्पियर शेपमध्ये असतात, तर कोन हा कोन शेपमध्ये असतो. म्हणजे तिथे वेगळा आकार असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58. ओ आय सी या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे?
तर ओ नंतरचे जे विरामचिन्ह आहे त्यालाच आपण मराठीमध्ये उद्गारवाचक चिन्ह म्हणतो व इंग्लिशमध्ये त्यालाच आपण एक्सक्लेमेशन मार्क असे म्हणतो. म्हणजे जिथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 59. चित्रातील व्यक्ती कोण? तर चित्रामध्ये जी व्यक्ती दिसत आहे ती आहे पोस्टमन. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 60. ऑक्टोबर महिन्याचे अचूक स्पेलिंग कोणते? तर ऑक्टोबर महिन्याचे अचूक स्पेलिंग आहे OCTOBER. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 61. या आकृतीचे नाव काय? तर या आकृतीचे नाव आहे स्क्वेअर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 62. तुमच्याकडून काही चूक झाली असल्यास तुम्ही काय म्हणाल? तर आपल्याकडून काही चूक झाली तर आपण काय म्हणतो? आय एम सॉरी. पर्याय क्रमांक 2 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 63. रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास दोन्ही शब्द अर्थपूर्ण होतील? समजा रिकाम्या जागी टी ठेवले तर आडवा शब्द कोणता होईल? THAT, दॅट. दॅट म्हणजे ते. व उभा शब्द TALL, टॉल. टॉल म्हणजे उंच. म्हणजेच आपण इथे टी ठेवू शकतो. अजून जर आपण ऑप्शनमध्ये पाहिलं तर जर आपण तिथं डब्ल्यू ठेवलं तर आडवा शब्द होईल WHAT, वॉट. वॉट म्हणजे काय. आणि उभा शब्द कोणता होईल? WALL, वॉल. वॉल म्हणजे भिंत. म्हणजे तिथे पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे दोन्हीही बरोबर असतील. प्रश्न क्रमांक 64. गटात न बसणारा पर्याय ओळखा. ऑप्शन्स: काईट, किंग, नी, काइंड. तर यामध्ये काईट, किंग व काइंड या शब्दांचा उच्चार क वरून सुरू होतो, तर नी या शब्दाचा उच्चार हा न वरून सुरू होतो. म्हणजेच नी पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 65. हा चेहरा कसा आहे? पर्याय पहा: आय एम स्लीपी, आय एम स्केअर्ड, आय फील शाय, आय फील प्राऊड. तर या चेहऱ्याचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की आय फील प्राऊड, मला अभिमान वाटतो. हा पर्याय येथे बरोबर असेल. पर्याय क्रमांक 4. विभाग 4. बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 66. इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे उजवीकडून 17वे व डावीकडून 19वे अक्षर कोणते? तर वर जी इंग्रजी अक्षरमाला दिली आहे त्यामधील उजवीकडून 17वे अक्षर येईल आय व डावीकडून 19वे अक्षर येईल यस. म्हणजेच IS. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 67. या अंकमालेत 2 हा अंक किती वेळा आला आहे? तर जर आपण या अंकमालिकेतील 2 हा अंक मोजला तर तो 12 वेळा आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर असेल. क्रमांक 68. प्रगती, ज्ञान, प्रज्योत, क्षमा, ऋग्वेद, कृपाळू, वाङ्मय या शब्दात जोडाक्षरे किती आली आहेत? तर पहा जोडाक्षरे किती आहेत? प्र, त्यानंतर परत एकदा प्र, जो, रू, ग्वे आणि कृ अशा प्रकारे 6 जोडाक्षरे आलेली आहेत. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 69 ते 71. गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 69. पेरू, सफरचंद, काजू, सीताफळ. आता यामध्ये पेरू, सफरचंद व सीताफळ या फळांना अनेक बिया असतात, पण काजू या फळाला एकच बी असतं. म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 3 काजू हे गटात न बसणारे पद असेल. प्रश्न क्रमांक 70. जर आपण या प्रश्नातील संख्यांचे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येतं की या संख्यांमधील पहिला व दुसरा अंक यांची बेरीज ही तिसऱ्या अंकाएवढी असेल.
म्हणजेच 5 अधिक 2 बरोबर 7. पर्याय क्रमांक 3मध्येही 3 अधिक 6 बरोबर 9. पर्याय क्रमांक 4मध्ये 1 अधिक 5 बरोबर 6. पण पर्याय क्रमांक 2मध्ये 6 अधिक 3 9 पाहिजे होतं, पण इथं दिलेलं आहे 6, 3, 8 म्हणजे 638 दिलेलं आहे. म्हणजेच इथं गटात न बसणारी पद असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 71. तर या प्रश्नामध्ये काही आकृत्या दिलेल्या आहेत. यामधील दुसरी, तिसरी व चौथी आकृती ही एकमेकांमध्ये अडकलेली दिसत आहे, पण पर्याय क्रमांक 1मधील वर्तुळाची जी आकृती आहे ती एकमेकांना चिकटलेली आहे. म्हणजेच इथे गटात न बसणारे पद असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 72. खालील प्रश्न आकृतीची तंतोतंत आकृती ओळखा. तर प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 73 ते 75. पुढील पदातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 73. 12, 15, 21, 24 क्वेश्चन मार्क. तर 12 आणि 15 यांच्यामधील फरक आहे 3. 15 आणि 21 यांच्यामधील फरक आहे 6. 21 आणि 24 यांच्यामधील फरक आहे परत 3. आणि मग 24 नंतरची संख्या येईल त्यांच्यामध्ये कितीचा फरक असेल, तर 6चा फरक असेल. म्हणजे 3, 6, 3, 6 अशा प्रकारे. तर 24मध्ये आपण 6 मिळवलं तर आपल्याला मिळेल 30. प्रश्न क्रमांक 74. इथे काही आकृत्या दिलेल्या आहेत. पहिली आकृती कोणाची दिसत आहे, त्याला 2 बाजू आहेत. त्यानंतर त्रिकोण दिसत आहे, 3 बाजू आहेत. त्यानंतर चौकोन दिसत आहेत, त्याला 4 बाजू आहेत. म्हणजे त्यानंतरची जी आकृती असेल ती असेल पंचकोन, ज्याला 5 बाजू असतात. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 75. अधिक गुणिले वजा, गुणिले वजा अधिक, वजा अधिक गुणिले. तर यानंतर काय येईल, तर अधिक गुणिले वजा. म्हणजेच तर पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. कारण दुसरं आणि तिसरं चिन्ह अगोदर घेतलेलं आहे आणि पहिलं चिन्ह सगळ्यात शेवटी घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 76. खालील पर्यायातील चुकीचे पद ओळखा. आता खाली ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या संख्यांमधील पहिला अंक आणि शेवटचा अंक यांची बेरीज ही मधल्या 2 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येएवढी आहे. पहा, पहिल्या पर्यायामध्ये 7 अधिक 8 बरोबर 15. दुसऱ्या पर्यायामध्ये 5 अधिक 9 बरोबर 14. चौथ्या पर्यायामध्ये 8 अधिक 5 बरोबर 13. पण तिसऱ्या पर्यायामध्ये 9 अधिक 4 बरोबर 13 होतं, पण तिथं 31 दिलेलं आहे. म्हणजेच चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 77. सक्षम व तिची आई या दोघांच्या वयाची बेरीज 3 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती, तर आणखी 3 वर्षांनी त्या दोघांच्या वयांची बेरीज किती असेल. तर 3 वर्षापूर्वी त्या दोघांच्या वयांची बेरीज होती 30 वर्ष. तर आता सध्या त्या दोघांच्या वयाची बेरीज किती असेल, तर सक्षमचे 3 वर्षे वाढले, आईचे 3 वर्षे वाढले. म्हणजेच 30मध्ये आपल्याला 6 मिळवावं लागेल. 30मध्ये 6 मिळवल्यानंतर 30 अधिक 6 36. म्हणजे सध्याची त्यांच्या वयाची बेरीज असेल 36. पण आणखी 3 वर्षानंतर अजून त्याच्यामध्ये आपल्याला 6 मिळवावं लागेल. सक्षमचे 3 वर्ष आणि त्याच्या आईचे 3 वर्ष. म्हणजे 36 अधिक 6 42 वर्षे त्यांची बेरीज असेल. कधी, तर अजून 3 वर्षानंतर. म्हणजेच येथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 78. खालील आकृतीची आरशात प्रतिमा कशी दिसेल हे ओळखा. तर कोणत्याही आकृतीची आरशातील प्रतिमेमध्ये डावीकडील बाजू ही उजवीकडे दिसते आणि उजवीकडील बाजू ही डावीकडे दिसते. म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये आरशातील प्रतिमा असेल पर्याय क्रमांक 4. हा जो बाण आहे तो इकडे डावीकडे आहे, आरशामध्ये तो उजवीकडे जाईल. प्रश्न क्रमांक 79. खालील आकृतीची पाण्यात प्रतिमा कशी दिसेल ते ओळखा. तर इथं 57 हा नंबर दिलेला आहे. तर पाण्यातील प्रतिमेमध्ये
वरची बाजू ही खाली दिसते आणि खालची बाजू ही वर दिसते. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. मालुताईच्या आईचा भाऊ दिनकर आहे, तर दिनकरचा मुलगा सुहास हा मालुताईचा नात्याने कोण लागतो? तर मालुताईच्या आईचा भाऊ दिनकर आहे, म्हणजेच मालुताईचा मामा हा दिनकर आहे. मग दिनकरचा मुलगा सुहास हा मालुताईचा कोण लागेल? तर मामाचा मुलगा म्हणजेच मामे भाऊ लागेल. पर्याय क्रमांक 1 आहे ते बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 81. जर एका सांकेतिक भाषेत पेनाला पेन्सिल म्हटले, पेन्सिलीला पुस्तक, पुस्तकाला वही, वहीला कंपास व कंपासाला पट्टी म्हटले, तर शुद्ध लेखन आपण कशामध्ये लिहू? तर आपण शुद्ध लेखन वहीमध्ये लिहितो, पण इथे वहीला कंपास म्हटलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 82. शेजारच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती? आता या आकृतीतील आपल्याला चौकोनांची संख्या मोजायची आहे, चौरसांची नाही. चौकोन म्हणजेच काय? ज्या आकृतीला 4 कोन असतात किंवा 4 बाजू असतात त्याला चौकोन असे म्हणतात. मग तो कोणताही चौकोन असू शकतो. तर यावेळी आपल्याला इथे एक सूत्र वापरावं लागतं. तर वरती पहा, आडव्या लाईनला 4 चौकोन आहेत आणि उभ्या लाईनला 3-3 चौकोन आहेत. ठीक आहे, मग आपण आडव्या लाईनच्या चौकोनला नंबर देऊया. 1, 2, 3, 4 आणि उभ्या लाईनला पण नंबर देऊया 1, 2 आणि 3. आता आडव्या लाईनच्या जे आपण नंबर दिलेले आहेत त्यांची बेरीज करायची, उभ्या लाईनला जे नंबर दिलेले आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्यानंतर त्या दोन्हींचा गुणाकार करायचा. पहा, 1 + 2 + 3 + 4 बरोबर आपल्याला मिळेल 10 आणि उभ्या लाईनमध्ये 1 + 2 + 3 आपल्याला मिळेल 6. म्हणजेच 10 × 6 बरोबर आपल्याला मिळेल 60. म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण 60 चौकोन आहेत. पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 83 ते 85. पहिल्या पदाचा संबंध जसा दुसऱ्या पदाशी आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. हे ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अचूक पद ओळखा. प्रश्न क्रमांक 83. 8 72 तर 11 क्वेश्चन मार्क. तर 8 व 72 यांचं रिलेशन काय आहे, संबंध काय आहे पाहूया. तर 8 × 9 केल्यानंतर आपल्याला 72 मिळतं. पहा, 8 × 9 = 72. तसंच 11पेक्षा 1 मोठी असणारी संख्या असणार आहे 12. 11 × 12 बरोबर किती येणार? तर 11 × 12 बरोबर 132. पर्याय क्रमांक 1 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 84. 5 सप्टेंबर शिक्षक दिन तर 15 ऑक्टोबर क्वेश्चन मार्क. तर 15 ऑक्टोबर म्हणजेच जागतिक हात धुवा दिन. पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 85. त्रिकोणात चौकोन, चौकोनात त्रिकोण तर गोलात चौकोन प्रश्नचिन्ह. तर चौकोनात गोल असेल आणि उजवीकडला भाग रंगवलेला असेल, म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 86. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. आता इथं एक अंक कोड दिलेला आहे. या कोड्याचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की उभ्या मांडणीमध्ये पहिला अंक आणि शेवटचा अंक यांची बेरीज ही मधल्या अंका एवढी येते. पहा, 17 + 18 बरोबर मधला अंक 35. या बाजूला 22 + 19 बरोबर मधला अंक 41. त्याच पद्धतीने मधले जे उभे अंक आहेत तिथे सुद्धा 29 + 24 बरोबर किती येईल? तर 29 + 24 बरोबर 53. म्हणजेच इथे बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 53. प्रश्न क्रमांक 87 ते 89. पुढील गटाशी जुळणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 87. 248, 326, 166 या गटाशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचे आहे. तर या संख्यांचं जर निरीक्षण केलं
तर आपल्या लक्षात येतं की पहिला अंक आणि दुसरा अंक यांचा गुणाकार हा तिसऱ्या अंका एवढा आहे. पहा, पहिल्या संख्येमध्ये बेचोक 8, दुसऱ्या संख्येमध्ये 3 दुने 6, तिसऱ्या संख्येमध्ये 1 सक्क किंवा 6 एके 6. तर अशाच प्रकारे ऑप्शनमध्ये पर्याय क्रमांक 4, 4 दुने 8 म्हणजेच 428 हा पर्याय येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 88. तर इथे काही आकृती दिलेल्या आहेत आणि या गटाशी जुळणारे पद आपल्याला पर्यायामधून शोधायचे आहे. तर या आकृत्यांचं जर निरीक्षण केला तर आपल्या लक्षात येतं की वर्तुळाबाहेर काही छोट्या छोट्या आकृती दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये छोट्या रेषा आहेत. तर त्या वर्तुळाबाहेरील जो चौकोन आहे त्यामधील जी रेष आहे ती उजव्या बाजूला तिरकी अशा प्रकारे आहे आणि वर्तुळाबाहेरील जे वर्तुळ आहे त्यामध्ये जी रेष आहे ती उभी रेष आहे. म्हणजेच या आकृत्यांशी जुळणारे पद आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 89. 2012, 2008, 2016 ही काही वर्षे दिलेली आहेत आणि या वर्षांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की ही लीप वर्ष आहेत. लीप वर्ष म्हणजेच काय, तर ज्या वर्षांना 4ने निश्शेष भाग जातो किंवा ज्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग जातो त्यांना लीप वर्ष असं म्हणतात. तर 2012मध्ये 12ला 4ने भाग जातो, 2008मध्ये 8ला 4ने भाग जातो आणि 2016मध्ये 16ला 4ने भाग जातो. मग अशाच प्रकारे आपल्याला पर्यायामधून पर्याय क्रमांक 4 हा मिळेल, कारण 2024मध्ये 24ला 4ने भाग जातो. 2024 हे लीप वर्ष आहे. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 90. एका रांगेत 23 मुले उभी होती. त्या रांगेत श्रेयसचा समोरून 13वा क्रमांक असेल तर त्याचा पाठीमागून कितवा क्रमांक असेल असा प्रश्न आहे. येथे आपल्याला एकूण मुले वजा श्रेयसचा समोरून कितवा क्रमांक आहे ती संख्या असं करावं लागेल. म्हणजेच 23 वजा 13 बरोबर 10. म्हणजेच श्रेयसच्या पाठीमागे 10 मुले आहेत. मागे 10 मुले आहेत म्हणजे मागून त्याचा नंबर कितवा असेल, तर मागून त्याचा नंबर असेल 11वा. पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 91. सुयशच्या उजव्या हाताच्या बाजूला सूर्योदय होत होता. त्यानंतर तो 6 वेळा उजवीकडून काटकोनात वळला व थांबला. तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती असेल असा प्रश्न आहे. तर सुयशच्या उजव्या हाताच्या बाजूला सूर्योदय होत होता म्हणजेच सुयशच्या समोरची सुरुवातीची दिशा असेल उत्तर. त्यानंतर तो 6 वेळा उजवीकडून काटकोनात वळला म्हणजेच पहिल्यांदा ज्यावेळी तो काटकोनात उजवीकडे वळला तेव्हा दिशा असेल पूर्व, दुसऱ्यांदा असेल दक्षिण, तिसऱ्यांदा येईल पश्चिम, चौथ्यांदा येईल उत्तर, पाचव्यांदा येईल पूर्व आणि 6व्यांदा येईल दक्षिण. म्हणजेच आता थांबल्यानंतर त्याच्या समोरची दिशा असेल दक्षिण. पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 92. सन 2025चा महाराष्ट्र दिन शुक्रवारी आला असेल तर त्या वर्षीची शाहू जयंती कोणत्या वारी येईल असा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र दिन हा 1 मेला साजरा केला जातो आणि शाहू जयंती ही 26 जून रोजी असते. तर 1 मे नंतरचे मे महिन्यातील दिवस आणि जून महिन्यातील 26 जूनपर्यंतचे दिवस यांची अगोदर आपण बेरीज करूया. तर मे महिन्यामध्ये एकूण दिवस असतात 31. त्यामधील 1 मे हा गेलेला आहे म्हणजेच 31 वजा 1 मे महिन्यामध्ये आपल्याला 30 दिवस मिळतील आणि जून महिन्यामधील आपल्याला 26 दिवस मिळतील. मग 30 आणि 26 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळेल 56. तर 56 ही जी संख्या मिळालेली आहे या संख्येला 7ने निश्शेष भाग जातो. 7 8 56. ठीक आहे. म्हणजेच 1 मे रोजी जो वार असेल तोच वार 26 जून रोजी सुद्धा असणार आहे, कारण 56ला 7ने निश्शेष भाग जातो. आठवड्यामध्ये फक्त 7च दिवस असतात. म्हणजेच येथे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 93.
ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत जात असताना डावीकडे किती वेळा वळावे लागेल? तर जिथे जिथे डावीकडे वळावे लागेल तिथे मी इथे रेष मारून दाखवते. तर एकूण 8 वेळा डावीकडे वळावे लागेल. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 94. एका सांकेतिक भाषेत 27 बरोबर 81, 16 बरोबर 49 असे लिहितात, तर त्याच भाषेत 35 ही संख्या कशी लिहाल? तर एका सांकेतिक भाषेत 27 बरोबर 81. आता इथे पहा 2 + 7 बरोबर 9 आणि 9चा वर्ग असतो 81. त्याच पद्धतीने 16 मध्ये 1 + 6 बरोबर 7 येतं आणि 7चा वर्ग असतो 49. तर अशाच पद्धतीने 3 व 5 यांची बेरीज केली असता आपल्याला मिळेल 8 आणि 8चा वर्ग असेल 64. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 95. एका सांकेतिक भाषेत गडहिंग्लज हा शब्द ग्ल ड ज ग हिंग असा लिहितात, तर त्याच भाषेत राधानगरी हा शब्द कसा लिहाल? तर येथील नवीन शब्दामध्ये मूळ शब्दामधील 4, 2, 5, 1, 3 या क्रमानुसार अक्षरे घेतलेली आहेत. त्याच क्रमानुसार जर आपण पाहिलं तर राधानगरी हा शब्द पर्याय क्रमांक 3 गधारी रान अशा प्रकारे लिहिला जाईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 96. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व चौकोनात येणाऱ्या अंकांची बेरीज किती येईल ते पर्यायातून निवडा. तर येथे चौकोनामध्ये अंक आहेत 9, 8, 4, 1 आणि 6. जर यांची बेरीज केली तर ती येते 28. म्हणजेच येथे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 97. एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी चिन्हे दिली आहेत. त्यांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तर शोधा. तर इथे अक्षरांसाठी काही चिन्ह दिलेली आहेत. तर गगनबावडा हा शब्द वरील भाषेवरून कसा लिहिता येईल असा प्रश्न आहे. तर यावरून ग साठी काईट येतील, न साठी सर्कल म्हणजेच गोल येईल, बा साठी ब आणि काना म्हणजेच त्रिकोण आणि गुणिले चिन्ह येईल, व साठी उलटा त्रिकोण आणि डा म्हणजेच ड आणि काना, ड साठी आयत आणि आ साठी गुणिले चिन्ह. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 98. वर्गातील पताका रांगेमध्ये अनुक्रमे पिवळ्या, निळ्या, जांभळ्या व तांबड्या रंगाच्या 60 पताका लावल्या आहेत. तर 23व्या क्रमांकावर कोणत्या रंगाची पताका येईल असा प्रश्न आहे. तर पिवळ्या, निळ्या, जांभळ्या आणि तांबड्या अशा 4 रंगाच्या पताका आहेत आणि 23व्या क्रमांकावर कोणती पताका येईल ती विचारलेलं आहे. म्हणजे 4च्या पाड्यामध्ये 23च्या अगोदरची संख्या कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर 23च्या अगोदरची संख्या असेल 20. 4 पंचे 20. म्हणजेच 20व्या क्रमांकाला तांबड्या रंगाची पताका येईल. बरोबर. म्हणजेच 21व्या क्रमांकाला पिवळ्या रंगाचे येईल, 22व्या क्रमांकाला निळ्या रंगाचे येईल आणि 23व्या क्रमांकाला जांभळ्या रंगाचे येईल. म्हणजेच येथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी अयोग्य कृती कोणाची आहे ते ओळखा. अमृता जेवणापूर्वी हात धुते. आरोही जेवताना तोंडाचा आवाज मोठा करते. भूमी घरातील सर्वांसोबत जेवते. आराध्या जेवण वाढायला आईला मदत करते. तर यातील अयोग्य कृती आहे पर्याय क्रमांक 2 आरोही जेवताना तोंडाचा आवाज मोठा करते. प्रश्न क्रमांक 100. तुमची सहल पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी गेली असता कोणाची कृती योग्य असेल? योग्य म्हणजेच बरोबर कृती आपल्याला शोधायची आहे. 1. अन्वी आईस्क्रीम खात उभी राहते. सान्वी बाजीप्रभूंच्या पुतळ्याच्या खाली आपले नाव लिहिते. आरव किल्ल्याची माहिती वहीत लिहून घेतो. स्वराज धान्य गोदाम पाहताना जोरजोराने शिट्टी घालतो. तर यामध्ये योग्य कृती आहे पर्याय क्रमांक 3 आरव किल्ल्याची माहिती वहीत लिहून घेतो.